पद सोडण्याच्या संदर्भात देखील जे भाष्य केलं त्यावरती देखील प्रतिक्रिया येत आहेत. सोबत सुषमा अंधारे आहेत. ताई, तुम्ही भावूक झालात ज्या प्रकारे शेवटी उद्धव ठाकरे म्हणाले की जर जे आरोप केले जात आहेत ते आरोप जर तुम्हाला खरे वाटत असतील तर मी पक्षप्रमुख पदावरून जातो. तुम्ही नेहमी बाजू पक्षाची मांडतात आणि कणखरपणे वागतात. अरे नाही प्लीज. भावूक झालेले आहेत सुषमा अंधारे, कारण ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी आज भाषण केलं आणि भाषण किंवा ठाकरेंना ज्या सोकॉल्ड लोकांनी एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की ठाकरेंच्या नेतृत्वात दोष आहे. तुम्ही कुणाकुणाच्या नेतृत्वात दोष काढणार आहात? तृणमूल काँग्रेसमध्ये दोष काढणार, आम आदमी पार्टीमध्ये दोष काढणार, सपामध्ये दोष काढणार, डीएमके मध्ये दोष काढणार, एनसीपी मध्ये दोष काढणार. हे दोष वगैरे सगळं एक नैरेटिव सेट करण्याचा प्रकार आहे. बहुत बढ़िया भाषण किया है, लेकिन आखिर में जो कहा है वो हमारे हृदय को बहुत दर्द देने वाली व्यथा करने में। उद्धव ठाकरे साहब के नेतृत्व के बिना शिवसैनिक पूरे महाराष्ट्र या पूरे हिंदुस्तान में नहीं सोचता कि शिवसेना का नेतृत्व सिर्फ उद्धव जी ठाकरे ही करना चाहिए। ये जानबूझकर जो फैला रहे उसके ऊपर हमें शिवसैनिकों को सोचना पड़ेगा क्या करना। दोन्ही शिवसेनांच्या वर्धापन दिनाच्या याच कार्यक्रमामध्ये युवा नेत्यांची प्रचंड